पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव आपली बातमी. गुप्ताज कोचिंग क्लासेस जीसी स्क्वेअर यांच्या वतीने पालक विद्यार्थी स्नेह मेळावा व विद्यार्थ्यांना आश्रमातील विद्यार्थ्यांना परीक्षा किटचे वाटप. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की शिक्षण आणि समाज याची सांगड घालून मिरज शहरात कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करणारे मिरजेतील गुप्ताज कोचिंग क्लासेस संस्थापक कृष्णा गुप्ता सर यांचे लोकप्रिय होत असलेल्या जीसी स्क्वेअर कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी पालक स्नेह मेळावा संपन्न झाला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आश्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच क्लासमधील विद्यार्थ्यांना शालेय परीक्षा किटचे वाटप करण्यात आले. सध्या स्पर्धेच्या युगात ही जाहिरातबाजी न करता शिक्षण आणि समाज घडवणारा, भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारा विद्यार्थी घडवण्याचे कार्य गुप्ता सरांच्या माध्यमातून होत आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना परीक्षांचे भय निघून जावे, विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी व्हावी यासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक गरजू विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांच्या वार्षिक शिक्षणाचा खर्च गोरगरीब विद्यार्थ्यांना अल्प व माफक फीमध्ये शिक्षण देणे, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्तेनुसार मार्गदर्शन देण्याचे काम क्लासेसच्या वतीने केले जाते. तसेच क्लासेसच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, रक्तदान शिबिर, रक्तदानाचे कार्यक्रमही घेतले जातात. या स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून मिरज हायस्कूलचे निवृत्त शिक्षक शिवपुत्र वाळवे, मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे, गुलाबराव पाटील शिक्षण संस्थेचे ऋतुराज पाटील, स्वामी विवेकानंद स्कूल शिक्षण संस्था करनाळ, सौ रुपाली कुंभार, खाडे स्कूल मिरज मुख्याध्यापिका सौ संगीता पाटील, मिरज शहर पोलीस ठाण्याच्या सौ दीपाली माळी, मधु मस्के मॅडम, अश्विनी कांबळे मॅडम, बळवंतराव मराठे विद्यालय मिरज विजयकुमार कांबळे सर, अंबाबाई तालीम संस्थेचे संचालक डॉक्टर चंद्रकांत पाटील, विश्वविक्रमी रांगोळी कलाकार आदम अली मुजावर सर, विमा प्रतिनिधी सुधीर गोरे यावेळी प्रमुख उपस्थित होते. जीसी स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे संस्थापक कृष्णा गुप्ता, सचिव राकेश तामगावे, शिक्षक अवधूत कांबळे, शिक्षक युवराज मगदूम आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येणाऱ्या काळामध्ये आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी एकमेव शिक्षणाचा आधार म्हणजेच गुप्ताज कोचिंग क्लासेस. मिरज. आजच नक्की भेट द्या. एक पाऊल प्रगतीकडे. आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक, PNG ज्वेलर्स जवळ मिरज. धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज. वापर करता येईल. फक्त आपल्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, योजना आश्रम म्हणून आहे त्यांच्या जवळजवळ 20 विद्यार्थ्यांना देखील आपण हे किट्स वाटप करत असतो. दरवर्षी असे आपण वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो. त्याच पद्धतीने आज जो कार्यक्रम आम्ही घेत आहोत त्यासाठी ह्या सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच किट वितरणासोबतच थोडंसं मुलांच्या मनोरंजनाचं, कारण येता काळ लवकरच परीक्षा चालू होणार आहेत त्यांचं थोडंसं दडपण कमी करण्याचं प्रयत्न आम्ही करत असतो. तर त्याचबरोबर आणखीन वेगवेगळे सांस्कृतिक आम्ही वर्षभर कार्यक्रम घेत असतो. म्हणजे स्नेह मेळावे असतात, रक्तदान शिबिर आहे, विद्यार्थ्यांना ट्रॅकिंग, निसर्गाची ओढ लावण्यासाठी ट्रॅकिंगला घेऊन जाणे. त्याचबरोबर आपल्या संस्थेतर्फे आम्ही दरवर्षी थोडे विद्यार्थी त्यांचं 1 वर्षाचं शिक्षण दत्तक घेत असतो. लवकरच माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही तो कार्यक्रम पण घेणार आहोत. आणि आपलं जीसी स्क्वेअर फक्त म्हणजे शिक्षणदान करण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आतली कलागुणांना बाहेर कसं काढावं याच्यावर पण आम्ही भार देत असतो. त्यासाठी साधारणतः आता आम्ही 5वी ते 12वी पर्यंतचे क्लासेस घेतोच. महिन्यातनं 1 दिवस त्या विद्यार्थ्यांच्यासाठी ठेवलेला आहे की त्यांच्यामध्ये जे काही कलागुण असतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. काहींना म्युझिकची आवड आहे, काहींना डान्सची आवड आहे, काहींना निसर्गाची आवड आहे, काहींना पुस्तकाची आवड आहे. तो वेळ सुद्धा आम्ही त्यांना देत असतो. शिक्षणाबरोबर आम्ही सामाजिक बांधिलकी देखील जोपासलेली आहे. नमस्कार. दरवर्षी जसं आम्ही स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेत असतो तसंच यावर्षी देखील हा जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी आम्ही शैक्षणिक क्षेत्रातले आणि विविध क्षेत्रातले विशिष्ट मान्यवरांना बोलून त्यांच्या हस्ते या किटचं वितरण करत आहोत. काय संदेश द्याल तुम्ही विद्यार्थ्यांना जे आता परीक्षेसाठी चाललेले आहेत आणि जे नव्याने या 10वीची परीक्षा आता सुरू होणार आहे, 12वीची परीक्षा आता सुरू होणार आहे,
त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडून काय शुभेच्छा असतील? सर्वात प्रथम गोष्ट, मी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना, जे 12वीची परीक्षाचे विद्यार्थी आता परीक्षार्थी आहेत, जे परीक्षा देत आहेत आणि 1 तारखेपासून जे 10वीच्या परीक्षा चालू होत आहे, त्यांना एकच संदेश देईन, तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. तुमचे मार्क्स हे तुमच्या कॉन्फिडन्सनं वाढणार आहेत. आणि ज्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे, नाही केला आहे, ज्याचं त्यांना माहीत आहे, पण बोर्डला फेस करत असताना मनावरचं दडपण आणि भीती बाजूला ठेवा आणि कॉन्फिडेंटली फेस करा. त्या तुमच्यासोबत आहोतच काय. आजच्या तारखेला मी पण भरपूरशी विद्यार्थी असे बघतो की सोशल मीडिया यानं खरं वास्तविकता रूप त्याचं एवढं भयानक आहे की विद्यार्थ्यांचं मानसिकता पूर्ण बिघडवून ठेवलेली आहे. खरं तर या क्षणाला माझं असं पालकांना सांगायचं मत आहे की 10वीपर्यंत विद्यार्थ्याला मोबाईलची गरज नाही आहे. 10वीपर्यंत कुठलाही विद्यार्थी आहे, मोबाईलची गरज नाही. बरं, तुमचा विद्यार्थी घरापासून फार लांब अंतरावर शाळेला, क्लासला, शिकवलेला कुठे जात असेल ना, त्याला मोबाईल पाहिजे, बटनाचा मोबाईल देऊ शकता. अँड्रॉइड मोबाईल देण्याची त्याला गरज नाही. हे अँड्रॉइड मोबाईल आणि सोशल मीडिया हे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानापासून लांब घेऊन जातं. तर मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की स्पेशली खास करून मी जे विद्यार्थी बघतो, भरपूरसे विद्यार्थी आहे ना, सोशल मीडियाच्या मागे इतके पळत आहेत की त्यांचा अभ्यासापासून संपर्क तुटलेला आहे. भरपूरसे माझे विद्यार्थी मी अनुभव घेतलेले आहेत. तर 8वी 9वीपर्यंत त्यांचे मार्क्स फार चांगले असतात, पण या 2 वर्षात ज्यावेळेला हातात मोबाईल येतो, अक्षर त्याची पूर्ण घसरण होऊन जाते. विद्यार्थ्यांना मी 1 नंबर विनंती करतो की जोपर्यंत तुमचा 10वीचा 12वीचा आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा पार होत नाही, तोपर्यंतसाठी सोशल मीडियापासून लांब राहा. मोबाईल गरजेचा आहे, मी पण मानतो. भरपूर वेळेला विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तर शोधण्यासाठी वगैरे गरज असते, पण 10वी आणि 12वी आपल्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट आहे. जर ह्या वेळेस तुम्ही इथं चुकलात तर आयुष्यात तुम्ही पुन्हा ते मिळवूच शकत नाही दिवस. त्यामुळे थोडे दिवस ह्याच्यापासून लांब राहा. आणि पेरेंट्सला खास करून पालकांना विनंती करतो की त्यांनी मोबाईलवर लक्ष ठेवावं. विद्यार्थी त्याचा काय वापर करतो, कसा वापर करतो, हे थोडंसं कटाक्षानं नजर ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आमचं गाव खूप छोटं आहे आणि छोट्या गावांमध्ये प्रत्येकजण प्रत्येकाच्या नावाने ओळखत असतो. त्यामुळं कुंभार मॅडमची शाळा हे गावामध्ये काही फारसं मोठं नाही. म्हणजे विवेकानंद इंग्लिश मीडियमपेक्षा कुंभार मॅडमची शाळा, कारण छोटं गाव असल्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाला आपापल्या नावाने ओळखत असतो. त्यामुळं सर जे म्हणतात म्हणजे त्यांच्यासाठी ती गोष्ट मोठी असेल, पण एका खेडेगावामध्ये ही गोष्ट फारशी मोठी नाही आहे. आणि सरांनी आणि मार्गदर्शन यांचा सत्कार आणि बद्दल करावा करतो. सत्कार शिष्य आदरणीय व्यासपीठ असलेल्या सर्व पालकवर्ग, शिक्षकवर्ग आणि सध्या माझे विद्यार्थी पण इथे आहेत. मला माहिती नव्हतं आमच्या शाळेत स्टुडंटसुद्धा विद्यार्थ्यांच्या क्लासला आहेत. आणि पहिल्यांदाच ॲक्च्युली त्यांच्याच गेस्ट लेक्चरसाठी आम्ही गुप्ता सरांना शाळेमध्ये इन्व्हाइट केलं होतं. त्याचवेळी गुप्ता सरांची आणि माझी ओळख झाली. GC स्क्वेअर मला फक्त 8 दिवसापूर्वीच माहिती झाली की या ठिकाणी GC स्क्वेअर असा क्लास आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की क्लास म्हटलं तर मिरज क्लास, संकेत क्लासेस आहेत, यशोदीप आहे, बऱ्यापैकी एवढेच क्लास सगळ्यात फेमस आहेत. पण GC स्क्वेअर आहे हे मला कळले की आमच्या शाळेमध्ये असणार जी मुलं 10-10 वर्ष आमच्या शाळेत शिकत आहेत ती या क्लासमध्ये आहेत. सरांना मी विचारले ज्यावेळेस सर आमच्या स्कूलमध्ये आले होते की सर तुमचं होल्डिंग पण कुठं दिसत नाही आहे किंवा पेपरमध्ये सुद्धा कधी बघितलं नाही तुमचा क्लास बरोबर माहिती. सरांनी असं मला सांगितलं त्यावेळी की मला माउथ पब्लिसिटी करायला आवडते. होल्डिंग लावून पेपरमध्ये ॲड देऊन किंवा केबलवरती ॲड देऊन प्रत्येक ठिकाणी मार्केटिंग करून पॉम्पलेट्स काढून मुलं गोळा करायला मला आवडत नाही. सगळ्यात मला आवडेल ही गोष्ट आहे. कारण ज्यावेळी आपण मोठे होतो त्यावेळी आपल्या
किंवा जो आपली पब्लिसिटी आहे ती वाढत जाते. अशा मार्गातून होणारी जी पब्लिसिटी आहे ती खरी पब्लिसिटी आहे ती आज सरांनी मिळवली आहे. त्यामुळे सर खरंच खूप अभिनंदन. अशी तुमची उत्तरोत्तर प्रगती हो ही माझी सदिच्छा आहे माझ्याकडून तुम्हाला. आणखी आता लवकरच 10वीच्या परीक्षा चालू होतील. 12वी सध्या चालू आहे. आमच्या स्कूलमध्ये सध्या 12वीचं बोर्डिंग सेंटर आहे आणि 10वीचं सेंटर आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही परीक्षा देतो की काय, कारण सेंटर असणं सुद्धा खूप मोठं टेन्शन असतं. आणि आम्ही बघतोय की जी मुलं 12वीच्या एक्झामसाठी येत आहेत त्या मुलांचं टेन्शन एक तासापूर्वी येणं, क्लासमध्ये चेक करणं, रिसेप्शन दिल्यानंतर इकडे तिकडे बघणं, 10 मिनटं त्यांचा गोंधळ चालू असतो. हा गोंधळ मला वाटतं 1 महिन्यापूर्वीपासून चालू झालेला असतो घरामध्ये सुद्धा त्यांच्या डोक्यासमोर. पण ॲक्च्युली असं एवढं घाबरण्यासारखं किंवा यासाठी वेगळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण मी ॲज अ एक्झामिनर सुद्धा काम करते. सध्या 12वीचे पेपर सुद्धा चेक करण्यासाठी माझ्याकडे आलेले आहेत. 10वी सुद्धा येते. आपण सर्वजण एक स्नेह संमेलन व आपण सर्वजण विद्यार्थी मित्रांनो अशी तुतारी ज्यामध्ये अरुण फुंकीने मी स्वप्राणाने भेदून टाकेन सगळी गगने विद्यार्थ्या किंकाळी. कवी केशवसुधाची कविता आपल्याला काय सांगून जाते तर हे प्रेरणा देणारं मंत्र रणांगणावर वाजत असते. पण मी पहिल्यांदा गुप्ता सरांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या मातोश्रींनाही वंदन करतो. कारण देवाला प्रत्येक घरात जाता येत नाही म्हणून देवानं आई निर्माण केली. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. ज्या मातेनं जीवनाला आकार दिला त्या मातेच्या संस्कारातून घडलेली कृष्णा सर आपल्याला त्या क्लासमार्फत जे जीवनाचं सार सांगत असतं. शिक्षण म्हणजे काय? शिस्त, क्षमा आणि कर्तव्य. आणि शिक्षण म्हणजे काय? शिस्त, क्षमा आणि नम्रता हे आपल्याला शिकवलं जातं. एक क्लास चालवणं, एखादी संस्था चालवणं इतकं धाडसाच आहे. माझ्या जीवनातल्या लहानपणच्या गोष्टी माझे क्लासमेट चंद्रकांत पाटील डॉक्टर मी आता बोलतो, आता मगाशी बोललो ते लहानपणच्या आठवणी की लहान मुलं मला आठवतात की माझं जीवन त्या काळातलं आठवतं. आणि माझे वडील 4थीत वाढले, माझ्या शिक्षणाला संशोधन मला मिळाला. पण माझा प्रयत्न मी शिक्षण सोडला नाही. इंटरनल एक्सटर्नल करत करत मी BA पर्यंत आलो आणि तुमच्यासमोर उभा राहिलो. आज मी विद्यार्थी मला फक्त 2 मिनिटं दिले, मी 1 मिनिटात संपवतो. मला तुमचं जीवन आणि माझं जीवन याची तफावत म्हणत तो काळ वेगळा होता आणि आजचा काळ मोबाईलचा काळ. आता मगाशी सरांना चर्चा करत असताना मोबाईल वापरू नका असं सांगितलं. मोबाईलची गरज नाही, पण मधल्या काळात सरकारनं मोबाईल घेऊन टाकले की ऑनलाईन शिक्षण. आता याच्या पुढच्या काळात डिसेंबरमध्ये पेपर परीक्षा पुस्तकं देऊन पेपर परीक्षा घेणार असं ऐकतं मी. परिस्थिती दरवेळेस बदलत झालेली आहे. माझ्यापेक्षा या लोकांना जास्त ज्ञान आहे. मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे, पण माझं वाचन असते. आंबेडकर म्हणाले वाचाल तर वाचाल, तुम्ही वाचा. पण माझं एक आदेश आज GC² क्लासच्या माध्यमातून स्नेह संमेलन HSC आणि SSC विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ आज येथे संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब, सुधीर गोरे साहेब, माझे मित्र मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे सर, पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका, उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी आणि पालक. कर्मणीय वाधिकार असते मा फलेषु कदाचन, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करो. जे का रंजिले गाजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू वळकावा देव तेथेची जाणो. ज्या उद्देशाने आपण एकत्र आला तो उद्देश सफल करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं ते माझे मित्र राकेश तामगावे सर, त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा आणि या शुभेच्छा समारंभ संपन्न होत आहे ते गुप्ता सर. सर मी पहिला विचारलो
की हा जो क्लास आहे तुम्ही कशासाठी घेताय, पैशासाठी की समाजासाठी? तुम्ही जर समाजासाठी काम करत असलात तर मी तिथं येतो. तुमचं जर कमर्शियल असेल, पैसे मिळवायचा उद्योग असेल तर मी इथं येणार नाही. मी स्पष्ट विचारलो. त्याने म्हटले सर आम्ही पैसे घेतो पण माफक फी घेतो. म्हणजे आवाडावी फी घेत नाही, पण या ग्रामीण भागातल्या शेतकरी कष्टकरी कामगारांच्या पोरांना शिकवण्याचं काम करतो आणि ते काम योग्य माफक दरामध्ये फी घेऊन मुलांचं शिक्षण, उच्च शिक्षित मुलं बनवण्यासाठी हे कार्य चाललेलं आहे आणि तुम्ही आलं पाहिजे. आम्ही ज्यावेळी एखादं सामाजिक काम करत असतो, स्वतःचे पैसे, मित्रमंडळीचे पैसे, सार्वजनिक कामातून मिळणारे पैसे, नोकरीतून मिळणारे पैसे गोरगरीब विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. माझे मित्र इथं आहेत की गेली 20 वर्षे आम्ही सामाजिक कामामध्ये काम करत असताना 2004 साली आम्ही शाळेच्या माध्यमातून 51,000 रुपये कोरोना निधी दिला. 10 मुलं दरवर्षी आमच्याकडे दत्तक असतात. आतापर्यंत अनेक रेकॉर्ड केले, अनेक सामाजिक संस्थांना मदत केली, अनाथ आश्रमाला मदत केली, गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळा, वह्या, पुस्तकं, पेन, कपडे देण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे सामाजिक काम उभं करण्यासाठी तुमची आमच्यासारख्या लोकांची गरज असते आणि माझ्या मते अशीच लोक इथं आज आलेली आहेत. ही गर्दी नाही तर दर्दी माणसं आहेत. गर्दी आम्हाला नको आहे, दर्दी पाहिजेत. दर्दी याचा अर्थ तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करताय आणि हे विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीनं झटत असतो. तर ते झटण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे. आणि आता सुरू झालेल्या HSC आणि SSC या परीक्षा सुरू होणाऱ्या आणि सुरू झालेल्या, मला जरा 2 मिनिटं, पालक किती जण आहेत हात वर करा, मी 5 मिनिटं घेणार आहे. मला उभं केलं इथं. आणि विद्यार्थी आहेत बघा. पालकांना माझी विनंती आहे की आम्ही ज्यावेळी बोलत असतो आम्हाला पालक लागतात की विद्यार्थी घडवायचं काम जसं शिक्षक करतं त्याच्यापेक्षा जास्त मोठा वाटा आई वडिलांचा असतो. की विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर आपण विचार करतो की मुलाला काय करायचंय, कुठं घडवायचंय, कुठं पाचवायचं आहे. आम्हाला कोणी दृष्टांत होत नाही, कोणी चमत्कार दाखवत नाही. स्वतः आपण विचार करायला पाहिजे की माझ्या मुलाला काय करायचा. हा विचार आम्ही कधी केला नाही. मुलात पहिलीला घातल्यानंतर मुलाला तुम्ही ठरवायला पाहिजे की माझ्या मुलाला IPS करायचा आहे, IAS करायचा आहे, इस्रोमध्ये पाठवायचा, एम्स मध्ये पाठवायचा, इंटरनॅशनल लेवलला काहीतरी मोठा सायंटिस्ट बनवायचा आहे, नाहीतर मोठा IPS अधिकारी बनवायचा आहे, कलेक्टर व्हायला पाहिजे, डेप्युटी कलेक्टर व्हायला पाहिजे, तहसीलदार प्रांत व्हायला पाहिजे, सचिव व्हायला पाहिजे, किंवा असं काहीतरी मोठं त्याला शिक्षण घ्यायला पाहिजे. आणि याच्या पुढं मोठं जाऊन त्याला माणूस म्हणून चांगलं जगता यायला पाहिजे. याच्यासाठी शिक्षण आहे. आमच्या डोक्यामध्ये एकच घातलंय की विद्यार्थी म्हणजे मेरिट, मेरिट म्हणजे मार्कलिस्ट आणि मार्कलिस्ट म्हणजे अव्याढव्य पगाराची नोकरी. ही संकल्पना पहिला मनात खोडून टाका. तुमच्या विद्यार्थ्याला घडवायचं असेल आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर काय मिळवायचं असेल तर तुम्ही फक्त शिक्षण हे बुद्धीचा विकास होण्यासाठी आहे. आणि चांगलं शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला चांगलं जगता येतं. हे म्हणजे शिक्षण आहे. आणि शिक्षण म्हणजे माणसाचं मनगट, मन आणि मस्तक सशक्त व्हायला पाहिजे. याच्यासाठी शिक्षण आहे. आणि आज आपण जी स्पर्धा करतो ती मार्काची स्पर्धा आहे. या मार्काच्या स्पर्धेमध्ये आपण कुठपर्यंत जाऊ शकतो तर 99 नव्हे तर 100 पर्यंत जाऊ शकतो. तिथं तुमची मर्यादा संपली नाही. आणि आपल्याला असं वाटतं की मी 100 मार्क मिळवले म्हणजे जगात मी काहीतरी टॉप केलेला आहे. बांधवांनो हे डोक्यातून काढून टाका की तुम्हाला जर मोठं शिक्षण घ्यायचं असेल आणि मोठं शिकायचं असेल, ही जी लहान चिमुकली इथं बसलेले कदाचित त्यांचे पालक इथं नाही आहेत. हे पालक जर इथं असते तर मी तुम्हाला छातीटोप सांगलो असतो की पहिलीच्या वर्गात मुलगाला घातल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाचं करिअर आणि भवितव्याचा विचार करा आणि घडवा. जिथं पैसे लावायचे तिथं पैसे लावा, नको तिथं पैसे खर्च करू नका. आज तुमच्या मुलाला जर 10वी 12वी नंतरचं ऍडमिशन करायचं असेल तर या ऍडमिशनसाठी पैसे किती लागतात पालकांना पण माहित नाही, विद्यार्थ्यांना पण माहित नाही. आमची गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगारांची मुलं या मिरज तालुक्यामधल्या वेगवेगळ्या शाळेमध्ये मुलं शिकतात आणि पालकाचं स्वप्न असतं की माझ्या मुलानं मोठं काहीतरी शिक्षण घ्यावं आणि मोठ्या पगाराची नोकरी करावी. पण पालकाचं आणि विद्यार्थ्याचं स्वप्न साकार करण्यासाठी जे वातावरण तयार व्हायला पाहिजे, आपण जे नियोजन करायला पाहिजे, आपण जे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, हे आमच्या हातून घडत नाही. आणि आज तुम्ही 10वी आणि 12वी झाल्यानंतर आम्ही ठरवतो की मुलाला मार्क किती पडलेत बघूया आणि मग मुलाला पुढच्या ऍडमिशनला गुप्तसर आपण घालवूया. तर तुम्ही मुलांना हे सांगायला पाहिजे की आणि 10वी आणि 12वीची तुम्ही वाट बघायची नाही, तर 1ली ते 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत तुम्ही मुलाचं करिअर, त्याच्या आतमध्ये कुठले गुण आहेत, कुठले
गुण आहेत, त्याची बुद्धिमत्ता किती आहे, त्याचं मानसशास्त्र काय आहे, त्याला कुठं पाठवायचं आहे हे तुम्ही विचार करावा. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला जिथं जायचं आहे, जिथं ऍडमिशन घ्यायचं आहे, याच्यासाठी किती मालमत्ता आणि किती पैसे लागतात आम्हाला माहित नाही. आपण गोरगरीब शेतकऱ्याची पोरं आहोत आणि तुमच्या मुलाला आता जर जेईला, नीटला, सीईटीला, जेई ॲडव्हान्सला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर किमान राजू सर सगळ्यांनाच माझी विनंती आहे, 1 ते 1.5 लाख रुपये वर्षाला फी द्यावी लागते. गुप्ता सर तुम्हाला माहीत असेल, एवढी आमची ऐपत नाही. आमचा पगार जर एका वर्षाचा गोळा केला तर 3 ते 4 लाख रुपये होतात. आणि तुम्ही तुमच्या मुलाला जर पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं असेल की तो BHMS व्हायला पाहिजे, BMS व्हायला पाहिजे, MBBS व्हायला पाहिजे, MD व्हायला पाहिजे, IT मध्ये जायला पाहिजे, IIT मध्ये जायला पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला CET, GE आणि नीट द्यायला पाहिजे. आणि ती परीक्षा क्रॅक केल्याशिवाय तुम्ही पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही. आणि आम्हाला ते माहीत नाही याला पैसे किती लागतात, माझं मिळकत किती आहे, माझं उत्पन्न किती आहे आणि त्याला पैसे किती खर्च करायला पाहिजे. खूप मोठा विषय आहे, खूप बोलण्यासारखं आहे, पण ती ही वेळ नाही. आणि ज्यांना आम्हाला हा मेसेज द्यायचे ते पालक थोडेसे कमी आहेत, पण जेवढे आहेत ते माझ्या जीवाभावाचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला जीव तोडून सांगतो की मुलाचं भविष्य घडवायचं असेल तर नको तिथं पैसे खर्च करू नका. ज्या कामाला, शिक्षणाला, उच्च शिक्षित होण्यासाठी पैसा सगळा खर्च करा, नको तिथं पैसा खर्च. आणि जिथं मुलाला आपण खर्च करायला पाहिजे तिथं खर्च करत नाही. मुलाला पेन मागितला की 5 रुपयाचा देतोय, नाही तर 10 रुपयाचा देतोय आणि नको तिथं 5-50 रुपये खर्च करतोय. गुप्ता सरांनी इथं हा जो कार्यक्रम संपन्न केलाय, या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांना, या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि या GC क्लासना माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो. तुमचं पुढील कार्य सामाजिक कार्य म्हणून तुम्ही करावं. या मिरजेमध्ये तुमच्या कार्याची ख्याती व्हावी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना तुम्ही कमी पैशामध्ये शिकवावं अशी तुम्हाला विनंती करतो. आणि आमची येणारी पिढी, तरुण पिढी ह्या भारताचा आधारस्तंभ घडावं, याच्यासाठी तुमचं योगदान असावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. आज ऑनलाईन डिजिटलचा जमाना आहे, त्यामुळं या डिजिटल युगामध्ये आपल्याला आत्मसात केल्याशिवाय पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही पर्याय उपलब्ध नाही. तर आम्ही शिक्षण क्षेत्रात, सहकार क्षेत्रात काम करत असताना आम्ही पालकांना, विद्यार्थ्यांना एवढंच सांगतोय की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला डिजिटल युग असल्यामुळं येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सतर्क राहून, कारण का दिस इज द वर्ल्ड ऑफ डिस्ट्रॅक्शन. म्हणजे आपण जेव्हा डिजिटल म्हणतो सर मॅडम, डिजिटलचं दोन नाण्याचे 2 बाजू आहेत. डिजिटलमुळं शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सोपं झाले नॉलेज आणि इन्फॉर्मेशन, पण त्याचबरोबर डिस्ट्रॅक्शन इतकं वाढलेलं आहे. आज तुम्ही जर पालक वर्ग बघितला असेल तर सर्वात मोठी समस्या काय आहे तुमची, तर बाबा मुलगा किंवा मुलगी मोबाईलवरती जास्त असतं. पण त्याचं आपल्याला जास्तीत जास्त डिजिटल रूपी जर आपल्याला खऱ्या अर्थानं शिक्षणाचं, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज घ्यायचं असेल तर आपल्याला आज योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आणि ते योग्य मार्गदर्शन GC स्क्वेअरच्या कोचिंग आणि ह्या शैक्षणिक ह्याच्या मार्फत आपल्याला योग्य मार्गदर्शन अगदी 5वी पासनं ते 11वी 12वी पर्यंत ह्या सर्व याच्यासाठी मिळेल असं मला पूर्ण खात्री आहे. इथले स्टाफ आहेत, इथले सर्व सरांच्या नेतृत्वाखाली जे इथले नवीन स्टाफ, अनुभवी स्टाफ आहेत, तर हे तुमच्या मुलांना, पाल्यांना योग्य मार्गदर्शन करतील यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पण त्याचबरोबर पालकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे की आपल्या मुलांचा, मुलींचा फॉलोअप घेणं, त्यांचा फीडबॅक घेणं. आणि तो फीडबॅक, फॉलोअप जर आपण ती सायकल व्यवस्थित ठेवली तर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक ह्या तिघांचाही जर योग्य समन्वय असेल तर आपल्याला नक्कीच एक चांगले विद्यार्थी घडल्याशिवाय, चांगले नागरिक घडल्याशिवाय आपल्याला 100% यश मिळेल. आणि ह्यासाठीच मी शुभेच्छा देतो. आपल्याला इथं स्नेहसंमेलनाचा दिवस आहे, मी जास्त दिवस काही करणार नाही, फक्त मूळ मुद्द्याला मी हात घातला की आपल्याला समन्वय साधूया. नवीन या गोष्टी आहेत त्याचं डिजिटल युगात जे सर्व ज्या डिजिटल क्लासरूम्समध्ये मला कृष्णा गुप्ता सर म्हटले आम्ही डिजिटल क्लासरूम इथे सुरू करणार आहोत, तर त्याचा देखील योग्य उपयोग करून घेऊन आपल्याला ह्या येणाऱ्या जगामध्ये, कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये, आणि आता झाले कसं मॅडम तुम्हाला सांगायचं म्हणजे आज प्रत्येक गोष्टीला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम झालेली आहे. तुम्ही आधी पूर्वी ग्रॅज्युएशन नंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होत्या, ते आता 12वीला जवळजवळ सगळ्या कोर्सेस, सगळ्या फॅकल्टीला आज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम झाले. कदाचित 10वी नंतर देखील सगळ्या गोष्टीला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम येतील. त्यामुळं येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे फक्त 10वी किंवा 12वी झाल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची, हा जो आता माइंडसेट आहे तो पूर्ण चेंज करावा लागेल. तुम्हाला 5वी, 6वी, 7वी, 8वी पासूनच आपल्या माल्यांना काय करावं लागेल याची गोष्ट करावी लागेल.
आणि मी शेवटचा एक मुद्दा सांगतो. मला वाटते की पालकांनी एक फार महत्त्वाची गोष्ट करावी लागेल की विद्यार्थ्यांना की आपले जे पाल्य आहेत त्यांना काउन्सिलर्स इथं नेमून. नमस्कार सगळ्यांना. मुलांना सगळ्यांना हाय. अरे ओळखा आहे. हाय हाय ठीक आहे. आहे ना सगळे जागे? नक्की ना? आणि मागच्या काही बोलतच नाही जागे आहेत ना सगळे? आवाज येईल ना? जागे आहेत ना? ओके आत्ता आला आवाज. ठीक आहे. मला असं बघून तुम्हाला वाटत असेल की अरे हे काय ते सांगणार म्हणजे जास्त वेळ घेणार नाही मी. फक्त मुलींसाठी खास करून मला सरांनी सांगितलं की मुलींसाठी थोडंसं बोला मुलींच्या बाबतीत. तर मला असं सांगायचं आहे कोणीही घाबरू नका आणि प्रत्येक वेळी तुम्हाला म्हणजे क्लासमध्ये असू दे किंवा क्लासमध्ये आपल्या होणारच नाही तिथं तर काही विशेष नाही पण ज्यावेळेस शाळेत असेल किंवा इतर ठिकाणी तुम्हाला बॅड टच वगैरे गुड टच शिकवले असतील नसतील शिकवले तर तुमच्या क्लासमध्ये सरांना मी तशी रिक्वेस्ट करेन की बाबा तुम्हाला गुड टच बॅड टच हे सगळे शिकवण्याचे. लहान मुलांना सुद्धा गरज आहे. 5वी ते 10वीपर्यंत जे आता आहात किंवा 12वीपर्यंत तुमचे जे क्लासेस आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगते की म्हणून सर तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे की बाबा एक असा पण आठवड्यातून एक दिवस असा पण ठेवा की बॅड टच आणि गुड टच काय आहे ते लोकांना. ओके ठीक आहे चांगली स्पेशली मुलींना एक स्पेशली लेक्चर देतो ज्याच्यामध्ये हाऊ टू सेल माझे एकदम स्किल जरी पोरी घेतला ना एकदम परवा ठिकाणा हरवू शकता एका मिनिटात. असले टीचिंग आहेत आपल्याकडे टेक्निक दिलेलं आहे. खूप छान. फक्त जर तुम्हाला काही अडचण असेल पालकांना सुद्धा आपल्या मुलगीला